हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। मी आहे आर्या, तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे। चला आज ना मी ना आपले ना कपाट अरेंजमेंट करते। खूप दिवस झाले, खूप दिवस नाही असं मला वाटते की 2-3 महिने झाले मी ना कपाट अरेंज केलीच नाही आहे। हे बघा आमच्या कपाटचा अवतार काय झालेले आहे बघा। सगळं कपडे इकडं तिकडं सगळे विस्कटले आणि कपडे एवढे आहे ना तरी पण घालायला कपडे नाही आहे। रोज हेच विचार असते की काय घालू मी असं विचारते। आणि हे बघा त्याचे काय ते टेजरीमध्ये गुडियाचा हगीज पण आहे। मग ते की 3 महिने तरी झाले असणार मी कपडे वगैरे बरोबर नीट ठेवलीच नाही आहे। मग ते की जरा वेळच भेटत नाही आहे, काय करायचं सगळं। आणि एक तरी एवढं गरमी वाढलेली आहे ना, इथं आतमध्ये बसून सगळं कपाट अरेंजमेंट करायचं म्हटलं की इम्पॉसिबलसारखं झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये कसं ही आमची गुडिया एक लहान मुलं घरी असलं तर ना असलं काम वगैरे व्हायचं ना पॉसिबलच नाही। तरी पण मी आज ठरवलं की आज करायचं तर करायचं आहे। काय झालं माहीत आहे, ते कसं टेजरीचा डोर उघडली ना सगळं कपडे असं पडत होते सगळं। मी म्हटलं की आज ना आरोहीला चल बाई आज ना थोडंसं तू पण मला हेल्प कर आणि सगळं आम्ही जरा अरेंजमेंट करून ठेवूया सगळं कपडे। मग सगळं मी काढायला चालू केली सगळं पहिला। त्याच्यामध्ये एक ना हे क्रिसमसचं ट्रीचं बघा, हे क्रिसमसला ते टोपी आणलं होतं ना, ते टोपी भेटलं ते एक आरोही ते घालून ते जरा थोडंसं नाटक केली। आणि इथं बघा मी कपडे वगैरे सगळं घडी करायला लागले। इथं गुडिया पण बघा ती पण मला मदतीला लागलेलं आहे। मला कुठलं पाहिजे तेवढं घडी केली, बाकीचं मला कुठलं नको ना ते घडी करून मी दुसऱ्या जागामध्ये ठेवली। ती म्हणजे की पिशवीत भरून ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये एक जीन्स भेटला आरोहीला, तिचं जुनं जीन्स ती ट्राय करून बघत होती। असंच असतं ना, कपडे आपण सगळं अरेंजमेंट करतो ना त्याच्यामध्ये जुनं नवीन कुठलं तरी ना खूप सारे भेटतातच। त्याबद्दल ते काय होते ते अरेंजमेंट करायचं दुसरे काम, लेकिन ते पहिला घालून ट्राय करून बघूया असं होते। तुम्ही पण असं करता काय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आता हे बघा मला काय नको आहे ना, हे सगळं ना एक पिशवीत भरून ना हे माझं एक टाकी खाली आहे, मी टाकीत ठेवून टाकली क्योंकि परत मला जागा नाही आहे। आता हे कपडे ना मला ना द्यायचं आहे, आता बघायला पाहिजे की इथं कुठंतरी अनाथ आश्रम वगैरे असेल ना, मग तिकडे जाऊन मला द्यायचं आहे। आता बघूया इथं इकडे शोधायला पाहिजे कुणाला तरी विचारून, कधी वेळ भेटले की मग ना जाऊन द्यायला पाहिजे क्योंकि कपडे ना चांगलेच आहे, मग असं टाकायला पण मला मन होईना। आता खालचं 1-2 सेक्शन मी सगळं बरोबर नीट ठेवलेलं आहे। आता वरचं सेक्शन हे इम्पॉर्टंट आहे बघा, क्योंकि ह्याच्यामध्ये ना साडी पण आहे। तरी पण नशीब माझ्याकडे जास्त काही साडी नाही आहे, थोडेच साडी आहे, म्हणजे त्याबद्दल मला काही एवढंसं हेवीसारखं वाटत नाही। क्योंकि बाकी माझे साड्या आहे ना ते सगळं मी जो बेड आहे ना त्याच्या ड्रॉवरमध्ये आहे। हे बघा मी बरोबर सगळं अरेंजमेंट ठेवायला लागले। तरी पण त्याच्यामध्ये गुडियाचा ना मधी काम चालूच आहे, मम्मा मी घडी करते। त्याबद्दल ती पण ना एक कपडा घेऊन ना बाहेर जात होती, परत मी तिच्या पाठीमागे। आणि इथं काय झालं माहिती आहे, मी ना साड्या वगैरे ना त्या साईडला ठेवली होती बघा, आणि मी असं खाली वागलो तर परत सगळं साड्या पडल्या आणि परत मला घडी करून ना परत ठेवावं लागतं। त्याच्यामध्ये बापरे माझा कंबर गेली बघा। तरी पण इथं सगळं मी बरोबर व्यवस्थित ठेवलेलं आहे बघा। हे बघा गुडियाचे फ्रॉक इथं सगळं बरोबर जागा करून ना हगीज आहे ना गुडियाचा ते पण ठेवलेले आहे, क्योंकि परत कुठं जागाच नाही आहे ठेवायला। त्याबद्दल मी तिचं हगीज ना टेजरीमध्येच ठेवते। आणि हे बघा हे खालचं सेक्शन एक ठेवली, हे सगळं माझे कपडे, त्याच्यामध्ये गुडियाचे पण थोडे कपडे आहे। आणि परत खालच्या सेक्शनमध्ये आरोहीचे कपडे आहे, आणि परत थोडे माझे पण कपडे आहे। आणि त्याच्या खाली सेक्शनमध्ये ना जो काय आहे ना ते बुक्स फाईल वगैरे ते आहे। इथं बघा माझं पूर्ण काम डन झालेलं आहे। बापरे मी खूपच दमली आहे। प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा, नवीन असं चॅनल सबस्क्राईब